श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते. आज मुलांसाठी आपण शिमला मिरचीची चटपटी भाजी बनवूया, सुक्कीवाली. त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलं आणि लांब लांब कापलेले कांदे टाकत आहे. सगळ्या भाज्या आणि कांदे सगळं लांब लांब कापून घेऊया. टोमॅटो पण लागेल आपल्याला. त्यानंतर हे थोडंसं फ्राय झालं की लगेच त्याच्यामध्ये अद्रक आणि लसणचं आपण चॉप केलेलं 1 चम्मच भरून टाकूया. ते जास्त गोल्डन होऊ द्यायचं नाही, बस अर्धं कच्चं असं थोडंसं भाजलं की लगेच त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो पण टाकून घेऊया. टोमॅटो पण लांब लांब कापलेला आहे छान. टोमॅटो अर्धा मिनटं जर झाले की जास्त त्याला पाणी नाही सुटू द्यायचं, अर्धा 1 मिनिट. आणि आता टोमॅटो पण छान झाले, गळलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं हळद टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच आपण जिरा पूड टाकून घेऊया. जिरा पूड टाकलं की लगेच त्याच्यामध्ये कांदा लसूण आपला तिखट आहे मसाला, म्हणजे तिखट मसाला, तो पण 1 चम्मच भरून टाकून घेऊया. आणि याला जास्त भाजायचं नाही आहे, हे बस हलकंसं त्याला टॉस करून घेऊ आपण. त्यानंतर आपण शिमला मिरची लांब लांब अशी कापून घेऊया आणि ती पण टाकून घेऊया. शिमला मिरची लांब लांब कापली की त्याला जास्त शिजायला वेळ नाही लागत. ती थोडीशी अशी मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आणि त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 2च मिनटं ठेवायचं हे ताट आणि लगेच काढायचं. नाहीतर शिमला मिरचीचा कलर जो आहे असा काळपट पडतो. जास्त त्याला म्हणजे झाकून शिजवायचं नाही आणि थोडंसं गॅस मोठाच ठेवायचा. आणि आता ही भाजी होतच आलेली आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ थोडंसं कमीच टाका. त्याच्यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस आणि सोया सॉस टाकायचा आहे. सोया सॉसमध्ये थोडंसं मीठ असते म्हणून रेड चिली सॉस आपण 1 चम्मच टाकूया आणि सोया सॉस पण आपण 1 चम्मच टाकून घेऊया. त्याच्यामुळे भाजी थोडीशी चटपटी लागते, मुलांना टिफिनमध्ये द्यायला आवडीनं खातात मुलं. असं थोडंसं टेस्ट वेगळी लागली की हे छान असं मिक्स करून घेऊया. हाय फ्लेमवरच आहे ही भाजी. बघा, भाजीला छान तेल पण सुटायला लागलं आहे. आणि आपण आता याच्यामध्ये थोडीशी अर्धा चम्मच कस्तुरी मेथी टाकूया. कस्तुरी मेथी टाकली की लगेच याच्यामध्ये बारीक केलेला आपण सांबार टाकून घेऊया. आणि ही भाजी आपली रेडी झाली आहे मुलांच्या टिफिनसाठी. अगदी कमी वेळेमध्ये आणि छान टेस्टी पण होती ही भाजी अशी लांब कापून जर बनवली तर. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि तुम्हाला अशा मुलांच्या टिफिनसाठी वेगवेगळ्या भाजींच्या रेसिपी मी घेऊन येईल. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भाजीला तेल सुटला की गॅस बंद करून द्या. बाय.